लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी अनेक अर्थांनी उलथापालथ घडवणारी ठरली। उमेदवारीसाठी अनेक जण भाजपात आले तर उमेदवारी नाकारल्यामुळे अनेकांनी दुसऱ्या पक्षाची वाट धरली। सर्वच पक्षात ही लाट आलेली असली तरी या आयाराम गायाराम राजकारणाचा सर्वाधिक फटका भाजपला बसताना दिसतोय। अनेक ठिकाणी भाजपला गळती लागली असून पक्षाला 2024 पासून आलेली सूज आता हळूहळू उतरताना दिसतेय। दुसरीकडे अजित पवार यांच्या बंडानंतर अगदी तोळामासा झालेला शरद पवारांचा पक्ष मात्र नव्याने उभारी घेताना दिसतोय। विधानसभेपर्यंत हा ट्रेंड कायम राहण्याची स्पष्ट चिन्ह दिसत आहे। लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यशामुळे शरद पवार यांच्या सामर्थ्याकडे नवा आत्मविश्वास निर्माण झालाय। भिवंडी, दिंडोरी, नगर दक्षिण अशा मतदारसंघात अनेक नवे उमेदवार देऊन शरद पवार यांनी भाजपच्या बलाढ्य उमेदवारांना पराभूत करण्याची किमया करून दाखवली आहे। 4 महिन्यात राज्य सरकार घालवून दाखवणार असा आत्मविश्वास पवार यांनी व्यक्त केलाय। संघटना बांधणीसाठी पवार स्वतः पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरत आहेत, त्यामुळे साहजिकच त्यांच्या भोवती गर्दी गोळा होऊ लागली आहे। गेल्या 10 वर्षात पक्षाला लागलेली गळती आणि पवार या नावाची झालेली पिछेहाट एका वर्षात भरून काढण्याचा चंगच शरद पवार यांनी बांधल्याचं दिसून येत आहे। सूर्यकांता पाटील या शरद पवार यांच्या विश्वासू आणि राष्ट्रवादीच्या एकेकाळच्या नेत्या, त्या केंद्रात मंत्री होत्या, मात्र काही वर्षापूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता। राज्यात भाजपची पिछेहाट होते असं दिसताच त्यांनी पुन्हा शरद पवार यांच्या गटात प्रवेश केलाय। जिल्ह्यातील काही नेत्यांच्या त्रासाला कंटाळून आपण स्वगृही परतत असल्याचं सूर्यकांता पाटील यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान पक्षाच्या उभारणीला मदत करतील अशा नेत्यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाईल, मात्र ज्यांनी पक्षाचे फायदे घेतले, अजित पवार यांना बंडासाठी उद्युक्त केलं आणि स्वतःच्या बचावासाठी भाजपशी मैत्री केली, त्यांना प्रवेश मिळणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय। मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील तालेवार घराणे। काही वर्षापूर्वी या घराण्याने भाजपामध्ये प्रवेश केला होता। रणजित सिंह मोहिते पाटील यांना भाजपने विधान परिषदेवर संधी दिली। मोहिते पाटील यांच्या घराण्याला ताकद दिली। भाजपच्या शब्दाखातर मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांना आमदार बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। लोकसभेला म्हाडा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने धैर्यशील मोहिते पाटील पवारांच्या राष्ट्रवादीत गेले आणि खासदार झाले। त्यांच्या पाठोपाठ रणजित सिंह देखील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे। 18 ते 22 आमदारांनी आमच्या पक्षात येण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे। मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा दावा खोडून काढला असून आमच्या पक्षाचा कुणीही आमदार शरद पवारांच्या पक्षात जाणार नाही असे स्पष्टपणे सांगितलं आहे।